अक्षरशः त्या IGM हॉस्पिटलमध्ये ज्यावेळी आम्ही अशी लोक घेऊन जात होतो त्यावेळी कुत्री त्या हॉस्पिटलमध्ये करत होते. एवढी परिस्थिती वाईट होती. मग आमच्या लक्षात आलं बाबा हे आम्ही एवढं आणा लागलो आणि इथं त्या ठिकाणी पेशंट ठेवत आहे, तर पेशंटांची काय परिस्थिती आहे. त्या ठिकाणी लाईट नाही, पाणी नाही, सोय नाही. सगळ्या ह्याच्यात डॉक्टर नाहीत. डॉक्टर असून सुद्धा नसल्यासारखे होते आणि पूर्ण तो हॉस्पिटल एका भूत बघल्यासारखा त्याची अवस्था झाली होती. त्यावेळी आम्ही पहिल्यांदा हॉस्पिटल चांगलं होण्यासाठी आम्ही प्रयत्न करण्यास पहिला सुरुवात केली. त्यासाठी आम्ही पहिल्यांदा मौखिक आंदोलन केली, निवेदनं दिली. आम्ही प्रांताधिकारी यांच्या दालनासमोर आम्ही उपोषण, एक लाक्षणिक उपोषण चालून ठेवलं. तेव्हापासून आम्ही तो निश्चय केला. माझ्या लक्षात आलं की हे काम लवकर होईल असं मला वाटत नाही, तर आपणच काहीतरी तय केलं पाहिजे. म्हणून तेव्हापासून मी एक पायात अनवाणी करायचं, चप्पल घालायचं नाही. जोपर्यंत हे काम होत नाही तोपर्यंत चप्पल घालायचं नाही असं ठरवून